जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयाची पीक विम्याची मदत देणार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचं पॅकेज जाहीर करताना केलेली एक मोठी घोषणा। राज्यातील जेवढे काही शेतकरी बाधित होतील अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत देखील आम्ही दिलासा देणार आहोत, आधार देणार आहोत, अशा प्रकारची त्यांच्या माध्यमातून ग्वाही दिली। आणि साहजिकच शेतकऱ्यांना उशिरा का होईना मिळेना पण आपल्याला पीक विम्याची रक्कम मिळणार ही एक आशा जागृत झालेली होती। मात्र याच्यानंतर आपण पाहिलं होतं की डिसेंबर मध्ये साधारणपणे राज्य शासनाकडून आकडेवारी जाते, जानेवारी मध्ये हा पीक विमा कुठेतरी मिळणं हे क्रॉप कॅलेंडरनुसार आवश्यक होतं। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून डाटा आल्यानंतर 1 महिन्याच्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा देणं अपेक्षित आहे अशा प्रकारे सांगण्यात आलं। आणि पीक विमा देण्यामध्ये जर उशीर केला तर या पीक विमा कंपनीला याचबरोबर राज्य सरकारांच्या माध्यमातून उशीर केला तर राज्य सरकारांना 12% दंड आकारला जाईल अशा प्रकारची सुद्धा वेळोवेळी माहिती देण्यात आली। मात्र हा कालावधी पूर्ण झाला, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तरी सुद्धा पीक विमा कंपन्या अद्याप देखील कॅल्क्युलेशन सुद्धा पूर्ण करायला तयार नाहीत। आणि याच्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी हा पीक विमा मिळणार का, आम्हाला मिळणार का, अशा प्रकारे विचारणा केल्या जात आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये ही विचारणा केली जात असताना कुठेतरी तालुका स्तरीय समिती, जिल्हा स्तरीय समिती किंवा आपले लोकप्रतिनिधी यांच्याकडे याच्या संदर्भात जाब विचारणं देखील गरजेचं असतं। प्रत्येकानं कुठेतरी सोशल मीडियामधून आवाज उठवणं गरजेचं असतं। आणि असाच एक आवाज, एक ठिणगी आता या पीक विम्यासाठी पडलेली आहे। अमरावती येथून लोक विकास संघटनेच्या माध्यमातून या हेक्टरी 17,000 रुपये पीक विम्यासाठी आता एल्गार उभारण्यात आलेला आहे। मित्रांनो, लोक विकास संघटनेचे गोपाल भालेराव यांच्या माध्यमातून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जाहीर केलेलं हेक्टरी 17,000 रुपयाच्या पीक विम्याची रक्कम, पीक विमा हा तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा, अन्यथा याच्या विरोधात आंदोलन उभं केलं जाईल अशा प्रकारची त्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली। आता बरेच जण म्हणतील ही काय संघटना, आम्ही तर ऐकलीच नाही, ते कोण आहेत वगैरे वगैरे। मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून जे काही काढलेला आवाज असेल, जे काही उभारलेलं एल्गार असेल, हा अतिशय महत्वाचाच आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना 10 शेतकऱ्याच्या गटानं, एखाद्या गावातील संघटनेनं, शेतकऱ्यांच्या संघटनेनं जर अशा प्रकारे जाब विचारायला सुरू केला तर कुठंतरी सरकारला, या प्रशासनाला जाग येईल। अन्यथा कोणीही याच्या विरोधात आवाज जर काढला नाही तर हा पीक विम्याचा विषय असाच राहील। आणि 2020, 2021, 2022च्या पीक विम्याप्रमाणे 2025चा पीक विमा सुद्धा असाच वर्षानुवर्ष चालत राहील। एक अतिशय गरजेचा असा एल्गार आता या लोकविकास संघटनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे। साहजिकच याचे पडसाद प्रत्येक तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती पडतील आणि इतर देखील संघटना, इतर देखील शेतकऱ्यांचे जे काही नेते असतील ते जागे होतील। आणि प्रत्येक ठिकाणी जर जाब विचारायला सुरू झाला तर नक्कीच हा पीक विमा मिळायला कुठेतरी मार्ग मोकळा होणार आहे। आपल्या माध्यमातून सुद्धा जेवढा शक्य असेल तेवढा आवाज उठवण्याचा प्रयत्न करा। हक्काचा पीक विमा मिळवण्यासाठी तुमचा आवाज बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे। धन्यवाद।